ब्रेकिंग न्यूज पोर्टलच्या स्टुडिओमध्ये परिंदाकार आणि मॅक्झिमाइज मार्केटिंग रिसर्च या फर्मचे CEO माननीय विकास गोडगे साहेब उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांना विनंती केली होती, त्या विनंतीला मान देऊन ते आपल्या या स्टुडिओमध्ये आज उपस्थित झाले आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार, थँक्यू. साहित्याच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपले आविष्कार, आपली अभिव्यक्ती लोक सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून प्रकट करत असतात. अशाच कला साहित्याच्या क्षेत्रामधलं विकास गोडगे हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं नाव आहे. परिंदा नावाचं हे व्यक्तिचित्रण कम कथासंग्रह मागील 2-3 वर्षामध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनमनाची पकड घेतलेली आहे. अभूतपूर्व असं हे व्यक्तिचित्रण वाचकांना खेळूनच ठेवतं असं नाही, तर त्याला ते विचार करायला भाग पाडतं. मला वाटतं परिंदाचा हा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे की ते सामान्याला असामान्यत्वाकडे नेण्यासाठी जो प्रयास करत आहे आणि त्या प्रयासामधून ते प्रभोग करत आहे त्याला विचार करायला. आज याच साहित्याच्या माध्यमातून आपण औपचारिक विकास गोडगे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. विकास गोडगे, माझा डायरेक्ट पहिला हा प्रश्न तुमच्यासाठी की तुम्हाला हे कधी कळालं की तुमच्यामध्ये एक लेखक घडलेला आहे, की आपण लिहावं आणि आपल्याची अभिव्यक्ती जी आहे ती अभिव्यक्ती थांबलेली आहे, ती आपल्या कागदावरती ती अभिव्यक्ती उतरावी, प्रकट करावी, असं केव्हा वाटलं? हा दडलेला विकास गोडगे तुम्हाला कधी सापडला, कसा सापडला? सांगायचं म्हटलं तर अतिशय कमी शब्दात पर्टिक्युलर ती घटना पण सांगू शकतो, परंतु ती घटना सांगायच्या अगोदर थोडं मला एक्सप्रेस होता येतं लिहून, हे मला थोडं कळलं होतं, तो मार्ग सांगतो. म्हणजे मी जेव्हा MBA केलं किंवा MBA करत होतो तिथं बऱ्यापैकी कॉमर्स, इंजिनिअरिंग असं बॅकग्राऊंड असलेली मुलं असायची आणि बऱ्यापैकी पाठ करून लिहिणं हा एक आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचा भागच आहे तो, असं आहे. परंतु तिथं असंच एक माझी इमेज म्हणजे एक्स्ट्रॉवर्ट असणारा मुलगा हु इज नॉट व्हेरी पर्टिक्युलर अबाउट हिज स्टडीज अशी झालेली होती. बिकॉज आय यूज टू पार्टिसिपेट इन डिफरंट ॲक्टिव्हिटीज outside and inside the college rather than focusing on the academics. आणि मग डायरेक्टरच्या नजरेमध्ये, शिक्षकांच्या नजरेमध्ये विकास एक सामान्य घरातून आलेला, हुशार असलेला, परंतु कुठंतरी त्याचं युटिलायझेशन न करणारा मुलगा अशी एक इमेज झाली होती. आणि मग 4थ्या सेमिस्टरला, लास्ट सेमिस्टरला निबंध स्पर्धा भरली. मग कधी कधी तुम्ही शिक्षणामध्ये फ्रस्ट्रेट होता, कारण आसपासचं वातावरण तसं नसतं आणि यू आर नॉट प्रोव्होक टू एक्सपोज युअर सेल्फ और एक्सप्लोर युअर सेल्फ, आणि तुम्ही सोडून देता काय गरज नाही, म्हणजे मला कोणाला प्रोव्होक करायचं नाही असं असतं कधी कधी. पण कधी तुम्हाला संधी मिळते आणि आमच्या MBAच्या 4th सेमिस्टरला एक निबंध स्पर्धा झाली विद्यापीठस्तरीय, युनिव्हर्सिटी लेवल, आणि त्याचा विषय त्या काळी असा होता 2004 साली, अमेरिकाज अटॅक ऑन इराक असं काहीतरी होतं, ग्लोबलायझेशन, आणि ते इंग्लिशमधून होतं. आणि मग खूप मुलं बसलेली वगैरे त्यामध्ये, आणि मी असं सहज त्याला आपण म्हणतो का 1% असतो निबंध स्पर्धा ॲक्च्युली, आणि स्पॉन्टेनियस लिहित गेलो. And as I started with the sentence, power flows from the barrel of the gun and quote, and then चालू केलं ग्लोबलायझेशन पासून कसं, आणि नंतर मराठीत शेवट केला त्याचा. आणि त्या निबंध स्पर्धेत मला विद्यापीठामध्ये 2रा क्रमांक भेटला, आणि त्यामध्ये सगळ्या प्राध्यापक लेवलला किंवा आमच्या कॉलेजला सगळ्याला असं वाटलं की विकास हे लिहू शकतो.
दिस कॅन रिटन बाय विकास, आय कॅन बिलीव्ह दिस. आणि मग मला बक्षीस देता आम्ही डायरेक्टर म्हणले की तुम्हाला हे पण येतं का. तो एक सेन्स होता की आपण लिहू शकतो. आय एम बेटर दॅन ओके फाईन ऑर सम पीपल ॲटलिस्ट. मग ते तिथंच गेलं. मग आयुष्याचा संघर्ष चालू झाला. तर आपण सगळं विसरून जातो त्यावेळेस भाकरीसाठी लढताना. आपल्याला काही देणं घेणं नसतं बाकीच्या गोष्टीचं. आणि एक रविवारी ऑफिसमध्ये मला कामाला जावं लागलं. मग काम उरकून दुपारी आपलं सहज बसलो, केबिनमध्ये बसलो होतो आणि गावाकडची आठवण आली. बसल्यानंतर काम संपलं आणि शांत आम्ही असं खुर्चीला टेकून असं बसला आहे तुम्ही आणि तुम्हाला गावाकडची आठवण आली आणि असं आठवलं की यार मी आज कुठे आहे. आणि थोडासा संघर्ष आठवला तो जो प्रत्येकजण करतो. एव्हरीबडी लाईक टू ग्लोरिफाय हिज वे ऑफ डुईंग. आणि मग मला वाटलं की विकास एक 20 वर्षापूर्वी विकास काय होता तिथं मी गेलो भूतकाळ जायला असल्यामुळे. आणि वाटलं की यार आज मी इथं AC केबिनमध्ये बसलो आहे, संडेला काम करतो आहे, मला माझ्या हाताखाली भरपूर मुलं आहेत. हाताखाली म्हणण्यापेक्षा माझ्या बरोबरीला आय मॅनेज देम. आणि शांत बसल्यानंतर मी त्या भूतकाळात गेलो. मला आठवलं की ओके असं एक शांत उन्हाळ्याचा दिवस आहे, हे येऊन गेलेलं आहे. म्हणजे ज्वारी वगैरे रानातली निघून गेली आहे. एखादी कुठतरी ज्वारीची मशीन खडखड आवाज करते आणि तो लिंबाचं झाड आहे आणि रिकामं सगळं. आणि मी झाडाखाली बसलो आहे, उशाला दगड ठेवला आहे, चप्पल ठेवली आणि शांत पुस्तक डोक्यावर ठेवून बसलो आहे. आणि ते असं वाटलं मला. आणि मग तिथं लिहिलं मी की ते थोडं इमोशनल काइंड ऑफ लिहिलं मी तिथं मी काय करतोय असं. आणि ते फेसबुकवर टाकलं. आणि ते 4 वेळीच मी फेसबुकवर टाकल्या होत्या. आणि त्यावेळेस माझं असं फॉलोअर्स वगैरे काय नव्हतं. ते इतकं ॲप्रिशिएट गेलं फेसबुकवर की प्रत्येकाला ते आपल्या नेणिवात घेऊन गेलं. जे आज 60% समाज जर बघितला शहरातला तो ग्रामीण भागातून शहरात स्थायिक झालेला आहे. प्रत्येकाला ग्रामीण बॅकग्राऊंड आहे. ही नवीन पिढी जर सोडली तर तुम्हाला मला ग्रामीण बॅकग्राऊंड आहे. आपल्या नेणिवा सगळ्यात त्याच आहेत. आणि ते त्यांना खूप पटलं लोकांना. ते ॲप्रिशिएट झालं आणि तिथून कळलं की आपण लिहू शकतो. आणि मग तिथून मी बऱ्यापैकी माझे अनुभव आणि इमानदारीने लिहायला चालू केलं. आणि दॅट वॉज द फर्स्ट पॉईंट ॲक्च्युली. खूप उत्तर मोठं झालं तर मला तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये न्यायचं होतं. सो दॅट फर्स्ट पॉईंट आय रिअलाइज आय कॅन राईट. हे खूप महत्त्वपूर्ण बाब आहे तुमच्या एकूणच लिखाणामधले. आणि सातत्याने तुम्ही तुमच्या जीवन अनुभवाशी प्रामाणिक राहिला आणि मग त्यासाठी बऱ्यापैकी तुम्ही किंमतही मोजली. अगदी अगदी. अशा ह्या लिखाणाचं जे कौतुक होत आहे, स्वाभाविक आहे की ते रिवॉर्ड केलं गेलं आणि जो रिवॉर्ड मिळाला त्यातून तुमचा हा लेखक तुम्ही पोचला बनण्यापेक्षा तो जपला तुम्ही. आणि त्याचे जे काही सगळे आविर्भाव आहेत, त्याच्या बालसुलभ कल्पना आहेत, तारुण्यसुलभ कल्पना आहेत त्या लेखकाच्या, त्या सगळ्या तुम्ही त्याला सातत्याने पुरवत गेला. आणि तुम्ही त्यासाठी आपल्या मातीशी जी नाळ जोडली आणि त्या नाळीतून जो जीवनरस तुम्ही सातत्याने तुमच्या लिखाणामध्ये उत्कटतेनं आपल्याला तो पाहायला मिळतो. तर मला हे विचारायला आवडेल की अशा कोणत्या प्रेरणा आहेत, असे कोणते प्रेरक आहेत की तुमच्या त्या बालपणीच्या जीवनातले ते प्रसंग तुम्ही हुबेहूबपणे तंतोतंतपणे आजही एक फोटोजेनिक इमेजप्रमाणे ते स्पष्टपणे उभा करू शकता की अशा त्या प्रेरणा, असे काही ते प्रेरक तुम्हाला ते शेअर करायला आवडेल का? अगदी. म्हणजे खूप छान. म्हणजे हा प्रश्न एवढा छान की तुम्हाला तो म्हणजे तुम्ही यावर अगदी रात्रभर पण गप्पा मारू शकता कॅज्युअली. आपला टाईम नाही आहे त्याएवढा. कोणत्या प्रेरणा आहेत बालपणीपासूनच्या किंवा काय, सगळ्यांचाच नेणिवा असतात बऱ्यापैकी, सगळ्यांचीच बालपणं असतात. पण मी नशिबवान समजतो की माझ्या त्या लहानपणीपासूनच्या आतापर्यंत आयुष्यामध्ये खूप टर्न आले आणि वेगवेगळे आयुष्य मला जगायला मिळाले. म्हणजे एक आयुष्य होतं ते टिपिकल ग्रामीण, 100% ग्रामीण, जिथं अजून गावात बस येत नाही किंवा त्या काळी माझ्या घरी मी दुसरीपर्यंत असताना लाईट नव्हती. तर ते ग्रामीण जीवन अनुभवलं आहे मी. म्हणजे अगदी एकत्र कुटुंबात असताना आजी शेजारी झोपणं, ते रानात जाणं, ते प्रत्येकाच्या घरी असतं. ते एक नेणीव आहे. मग दुसरी नेणीव आहे ते तुम्ही ज्यावेळेस सबअर्बन तुमचं शहरामध्ये स्थलांतर होतं वडिलांचं नोकरीच्या दृष्टीकोन, तिथं आहे ते साखर कारखान्याचं बॅकग्राऊंड. मग ते टाऊन आहे आणि मग तिथलं वातावरण वेगळं आहे.
गावात एकदम टिपिकल वातावरण, तिथलं वातावरण वेगळं, तिथं तुम्हाला थोडेफार साधनं मिळत आहेत. ही एक बेसिक नेणीव झाली. आणि मी नशिबवान समजतो त्यावेळेस, मी स्वतःला खूप माहीत नाही, मी नाही, बाकीचे लोक तर समजत असतील की मी खूप दुर्दैवी आहे, मी बिघडलो आहे. वॉट एव्हर आय हॅव गॉन थ्रू, दॅट इज माय मटेरियल ॲक्च्युली फॉर रायटिंग अँड फॉर एक्सप्रेसिंग माय सेल्फ. म्हणजे एका लेखकाला जे हवं असतं का ते मला मिळालं, जे मिळवत गेलो म्हणायचं. थोडक्यात हे ग्रामीण जीवन एक. आणि दुसरं असं असतं की तुम्ही हुशार असता आणि तुम्ही बिघडता. आणि मग तुम्ही हुशार जर असाल आणि तुम्ही जर मध्यमवर्गीय जीवन जगत असाल तर तुम्ही टिपिकली मग ओके, 10वीला तुम्हाला 80% मार्क मिळाली, 12वीला 70% मार्क मिळाली, ग्रॅज्युएशन केलं, इंजिनिअरिंग केलं, बायको केली, फ्लॅट घेतला, रेंट केलं आणि आयुष्य मार्गाला लागलं. पण हे सगळं सगळ्यांच्याच आयुष्यात येत नाही. तर 10वीला 80% मार्क मिळून तुम्ही 12वीला 42% घेता, समजलं का? आणि मग तुमचा रस्ता बदलतो. चुकतो म्हणणार नाही मी, तो चुकला असता जर मी सुधारलो नसतो तर बदलतो. आणि देन यू गेट इन टू सम पीपल दॅट दे गिव्ह यू टोटली डिफरंट एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. म्हणजे तुम्हाला तिथं गुंडगिरी करते, तुम्हाला तिथं चाकूचं वातावरण कळतं, तुम्हाला तिथं मारामाऱ्या काय असतात, तुम्ही मार खाता, तुम्ही मार देता, पण तुमची नेणीव कुठेतरी असते की यू आर नॉट वन ऑफ देम. तुम्ही आता त्यांच्यामध्ये आहात पण यू आर नॉट वन ऑफ देम. पण त्यांनी जे 5-6 वर्ष माझ्या लाईफची, त्याला आय एम जस्ट फाइंडिंग राईट वर्ड फॉर दॅट. आता मी सांगू शकेन की ते काहीतरी दिवस होते, भारी होते का मला माहीत नाही, पण तो जो अनुभव भेटला ती भारीशी दोरी माझ्यासाठी. म्हणजे ते जर लिहिलं का तर तुम्हाला आज अगदी आपल्या गलीबॉयमधला जो हिरो आहे त्याचं जी लाईफ वाटतं, त्याचे जे मित्र होते ते असं वाटतं की ते मित्र ते बऱ्यापैकी आम्ही जगलो आहे. ते ॲक्च्युली म्हणजे मारामाऱ्या, गुंडगिरी, ते पोलीस केसी वगैरे बऱ्यापैकी जगलो आहे. आणि ती एक शिदोरी झाली, एक मूळची शिदोरी की तुम्ही खूप हुशार आहात, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत लोकांच्या, तुम्ही बिघडता. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला कुठेतरी जाणीव होती की यू आर नॉट मेड फॉर दिस आणि तुम्हाला बदलायचं आहे. कारण तुझा विषय असं बरबदमाशी झाला नाही. आणि तिथून तुम्ही युटर्न घेता, तुम्ही गावात सोडता आणि मग शिक्षण करता, मग संघर्ष करता, मग तुम्ही प्रेमात पडता आणि ते तुम्हाला निभवायचं असतं. आणि मग तुम्ही ते असं एकूण इतके टर्न भेटत गेले का ते लिहायचं मटेरियल इतकं की कुणाकडे बघायची गरज पडत नाही, की तुम्हाला काही कोणाचं वाचून लिहायची गरज पडत नाही. ती इतकं ती बाहेर निघालं तर खूप आहे त्यामध्ये हे जे टर्न आहेत काही सगळी शिदोरी लिहायची. मग माझ्यातला तुम्हाला खरं वाटतं की कधीतरी इटू दिसतो, कधी मल्हार दिसतो, कधी विक्रम दिसतो, गावातला परिंदामधले कॅरेक्टर्स ते सगळे जगलेले आहेत. समजा पाटलाचा चंद्या असूल किंवा हे असतील. आणि मग नवशहर झाल्यानंतर दुसरेच कॅरेक्टर आहेत, समजा मिट्या वगैरे, ते झोपडपट्टीतले कॅरेक्टर आहेत. कारण ग्रामीण भागात झोपडपट्टी अशी नसते. आणि मग तुम्ही जर पुढं गेलात तर ती MBAची इलिट क्लास पण आहे, जिथं ते उद्योजकांची पोरं आमचे क्लासमेट होते, पण ते ढ होते. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू ब्लेम ऑल दिस थिंग, बट मला कळलं की ते वेगळे आहे. आणि हे जे सगळं मटेरियल आहे का, ह्या प्रेरणा एक नंबर प्रेरणा. अजून काय पाहिजे तुम्हाला? जीवनाचं जो वाट मोजणं आहे, हां, ती वाट बरेच जण मोजतात अगदी. परंतु मोजल्यानंतर ती आपल्याबरोबर शिदोरी रूपाने घेऊन जाणार, हिला आपण खऱ्या अर्थाने प्रेरणा म्हणतायत. बरेच जण ती विसरतात. आपल्या जीवनामध्ये तो एक प्रकारचा ब्लॉट आहे, तो आपल्याला डिमोरलाइज करायला येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा अशा वेगवेगळ्या फिअर्सने, वेगवेगळ्या स्किअरने ते आपली ही वाट विसरून जातात, त्याच्याशी प्रामाणिक राहत नाही. तुम्ही सातत्याने त्याच्याशी प्रामाणिक राहिलात आणि ह्या आपल्या प्रेरणा बनवल्या अगदी. म्हणजे जे इतरांसाठी कॉन्टेस्ट करणं होतं ते तुम्ही कॉन्टेस्ट केलं आणि त्यालाच तुम्ही त्याच्या प्रेरणेमध्ये रूपांतरित केलं. हा खरं तर एक जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहिलेला हा जो तुमचा अंदाज आहे, तो अंदाज आपल्याला सातत्यानं ह्या तुमच्या व्यक्तिचित्रणामध्ये दिसतो. मी जेव्हा इटू हे व्यक्तिचित्रण वाचलं, मी लिटरली मी असं ते माझं ते तो काळ आहे ना, ते संपल्यानंतर असं ते भकास झालं माझं आयुष्य. म्हणजे एक हुरहुर, अनामिक हुरहुर कशी लागते ना, तशा पद्धतीनं त्या कादंबरीकडे. तुम्ही त्याला काही क्लायमॅक्स केलेलं नाही, तुम्ही त्याला सेन्सेशनल नाही केलेलं. ते असं उभं त्या भाषेमध्ये तुम्हाला जे दिसलं आणि ते मांडलंय तुम्ही, आपण म्हणतो ना तो क्षण पकडला, तसं ते तुम्ही ते पकडलंय आणि त्याच्यामध्ये कोणतंही रोमॅन्टिसिझम न घालता ते तुम्ही असं मांडलंय. पण ते एक अनामिक हुरहुर लावून जातं ते विटूचं पात्र आणि
त्याच्यातलं जे शब्दचित्रण आहे ते खरोखरच मनाला भावणारं आहे, एक वेगळ्या पद्धतीनं जीवनाकडे पाहायला लावणारं आहे. आता या इटूच्या माध्यमातून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की इटूच्या पोटातला तो भुकेचा जो आगडुंबा आहे तो त्याच्या गट्समधून, भुकेच्या त्या गट्समधून मेंदूच्या नेणिवेच्या भागावरती सातत्याने जो धडका देतो आणि त्या धडका देताना तिची काही त्याची नाळ जी आहे ती त्या मातीशी जोडली जाते. म्हणजे त्याची जी नेणीव आहे त्या नेणिवेच्या त्या पृष्ठभागावरती तो भुकेचा आगडुंबा सातत्याने मारतो. आता ह्या अतूट नाळेचं त्या नेणिवेच्या परस्परावलंबत्वाचं सातत्याने आपण पाहतो चित्रण होताना कथेमध्ये, कादंबऱ्यामध्ये. परंतु तुम्ही ती नाळ जी पकडली आणि ती इटूची नाळ मी तुमच्यामध्ये पाहतो आणि तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही परिपोष केला तुमच्या नेणिवेला, नेणिवेच्या स्वायत्ततेला तुम्ही धडका मारून तिचा तो एक परिपोष घडून आणला आणि त्याचीही ते परिंदा आहे असं मला स्पष्ट मला वाटतं. याच्याविषयी तुम्ही डिफर करू शकता, परंतु मला हे असं वाटतंय. तर काय सांगाल तुम्ही या अंगाने विषयाने? म्हणजे आपण जर असं विचार करत बसलो तर इटू ही इट्स म्हणजे कुणी आठवत नाही, बहुतेक विलियम वर्ड्सवर्थ म्हणलं असेल कधीतरी, पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग वगैरे वगैरे. तर ते पोएट्रीसाठी होतं, पण हे आपण गद्यासाठी म्हणतोय. तर हे मी लिहिताना कधी लिहायच्या अगोदर कधी विचार केला नव्हता की ह्यातून एक अशी छान कथा निर्माण होऊ शकते आणि एखाद्याचं जीवन पट उलगडू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या कथेला एवढं अप्रिशिएशन मिळालं मला, म्हणजे मला फोन करून, मला सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी वाचक लोक आणि एकदम सामान्य लोक आणि ज्यांचं बालपण तिथे गेलेलं आहे आणि ज्यांचं गेलेलं नाही आहे, जे एकदम चौकोनी कुटुंबातून वाढून आलेले आहेत, त्यांचेसुद्धा फोन आले आणि ते म्हणाले की तू जे आम्हाला हे किंवा तुम्ही जे आम्हाला हे जीवन दाखवलं हे आमच्यासाठी नवीन आहे. म्हणजे आम्ही शहरात वाढलो आणि हे भूक घेऊन पळणं काय असतं हे आम्हाला माहीत नाही आहे, समजा. आणि परंतु तुम्ही जर नीट ऑब्झर्व केली ती कथा तर असं नाही की त्याला जेवायला मिळत नाही. तो शाळेतून घरी येतो, घरातून बाहेर जातो, पण जेव्हा शेतात जात असतो त्याच्या शेजारी चुलत्याचं घर पण असतं, चुलत्याला त्याला जेवायला दिलं असतं, तो जेवत नाही तिथं. म्हणजे तो ही इज कॅरिंग हिज हंगर बिकॉज त्याच्या पाठीमागे काहीतरी नेणीव आहेत त्याच्या घरच्या. आम्ही ते 2-3 शेतात जाणं आणि शेवटी भेटणं आणि मग ते घरी जाणं, आणि हे सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आलेली ती घटना आहे. म्हणजे असं तुम्ही शोधून सापडणार नाही की म्हणजे ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबातला असो, अगर मजूर कुटुंबातला असो, कोणत्याही कुटुंबातला असो, त्याच्या आयुष्यात आलेली ती घटना आहे अशी मांडली ती. त्यामुळं हे जे बाहेर पडले ना ते खूप छान बाहेर पडले. आणि मलाच कधी कधी वाटतं की ते तुम्ही लिहायला चालू केल्यानंतर ते बाहेर पडतं ॲक्च्युली, आणि तुम्ही जर लिहायला नसतं तर ते बाहेरच पडलं नसतं, कधी माहीत नाही मला. म्हणजे आणि तुम्हाला ज्यावेळेस लिहायचं असतं का तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या नेणिवेत जाता. तुम्हाला ज्यावेळेस लिहायचं असतं त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिकली नेणिवेत जाता. ती एक वेगळीच देणगी आहे. आणि पण मला जे भावलं याच्यातलं की विषण्णता आहे ना, ते एका वेगळ्या पातळीवरती घेऊन जातं. आणि ते मी लहान मुलाच्या नजरेतून मांडले. ते ज्यावेळेस शाळेतून सुटतो मग त्याचं ते लहान मुलाचं वर्तुळ म्हणण्यापेक्षा हिज स्पेस ऑफ थॉट प्रोसेस, तो थांबतो, मग घरी जातो, घरी कोण नाही, आणि जाताना जी ती विषण्णता आहे का, मला ते कायम असं वाटतं की ती माझ्या कायम डोक्यात भरलेली आहे. माझ्या डोक्यात कधी पुढं अजून जर लिहिलं तर मला लिहिण्यासाठी डोंगर दऱ्यावरची झाडं मला अट्रॅक्ट करत नाहीत तेवढं, कारण ते माझं जीवन नव्हतं ते कधी. पण उन्हाळ्यातलं विरान, उन्हाळ्या पडलेले आहेत, झाडं नाही, ती शेत निघून गेली आहेत आणि नुसतं असं धूळ उडते आणि त्यातली एखादी पाऊल वाट आहे, त्या पाऊलवाटून तो चालला आहे, शांतपणे चालला आहे, कसलाही आवाज नाही, कुठेतरी एखादी झोपडीत म्हैस आहे आणि एक शेजारी रेडिओ वाजतोय आणि त्यामध्ये विविध भारती लागलेलं आहे. हे जे लहानपणीचं डोक्यावर बसले का ते भयंकर येते. आणि ह्याच्यावर किती लिहिल तेवढं थोडं आहे.
आणि त्यात ते इटूचं येतो बरोबर, कारण मला माहीत नाही, पण हे खूप मोठं आहे हे ॲक्च्युली. ह्याचा पट खूप मोठा असेल भविष्यात पण लिहिताना ह्याचा. म्हणजे जीवनाकडे इटूच्या नजरेतून, बालसुलभ भावनेतून तुम्ही पाहण्याचा जो प्रयास केला तो स्वाभाविकपणे हे दाखवतो की साहित्यामधल्या तुमच्या क्षमता मोठ्या आहेत. साहित्याकडे जी एक परिपोष झालेली प्रवृत्ती घडवावी लागते लेखकाला, ती आता तुम्ही घडवलेली आहे असं वाटतंय. तर या पार्श्वभूमीवरती मला इटूच्या अंगानेच तुम्हाला एक निर्मितीकरणावरती प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही इटूच्या कथेमध्ये एक मिथक मांडण्याचा प्रयास केला की तो भुकेचा आगडोंब घेऊन जाताना कडब्याच्या वावटळीमध्ये उडालेला पिवळा धमक पाचवा तो जमिनीत पुरला तर त्याचं सोनं बनतं. हे प्रचलित पद्धतीमधलं ते मिथक आहे ग्रामीण जीवनामध्ये. आणि ग्रामीण जीवनाच्या त्या स्कॅरसिटीमध्ये ते भावणारं असं मिथक आहे. आणि तो मिथकाला ते भिडण्याचा इटूने प्रयास केलेला आहे आणि तो प्रयास अर्धवट सोडून तो त्या उद्देशापर्यंत तो जायचा प्रयास करतो. तर मला वाटतं ह्या निर्मितीकरणाला तुम्ही अर्धवट सोडलेलं आहे तुमच्या त्या इटूच्या कथेमध्ये. आज जरी तो तुमचा उद्देश नसेल त्या मिथकाला निर्मित करण्याचा, तरी येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही निश्चितपणे त्याला निर्मित करा. तर थोडक्यात त्याच्याविषयी काय पावलं उचलाल किंवा ते निर्मितीकरणासाठी काय प्रयास कराल असं काय सांगू शकाल का? ॲक्च्युली ही तुम्ही जी घटना पकडली खूपच छान आणि म्हणजे माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडून बसलेली घटना आहे. प्रत्येकाची असते. तुम्ही जर त्या गावगाड्यातून आला असाल तर, कारण तुम्हाला शहरात डांबरी सडकवरून उठणारी वावटळ म्हणून आपण त्याला, त्या वावटळीकडे तुम्ही एवढं आकर्षितपणे बघत नाही तेवढं तुम्ही एखाद्या शेतात उन्हाळ्यामध्ये निघणारी वावटळ आणि त्यात उडलेलं ते ज्वारीचं पिवळा पाचोळा त्याच्याकडे तुम्ही असं खूप आत्मीयतेनं बघतो त्याला. आणि ते परंतु त्यात जे मिथक आलं आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे, ऑनेस्टली स्पीकिंग ह्या गोष्टीवर मी विचार केला नव्हता. पण असं तुमच्यासारखे माणसं भेटतात आणि कधी कधी काही प्रेरणा भेटतात किंवा एक हिंट देऊन जातात की तुला हे करायचं आहे ते करायचं आहे. त्यात खूप छान मिथकरूपी आणि एक समाजाचं प्रतिबिंबित्व दाखवून देणारं काहीतरी क्रिएशन पुढं घडेल असं वाटतंय. कधी घडेल माहीत नाही, परंतु ह्यात खूप मोठा अर्थ आहे. म्हणजे उपाशीपोटी तुम्ही फिरताय, तुम्हाला रानात शेतात ते दिसतंय, वसाड रानात दिसते वावटं, आणि तुम्हाला असं वाटतं की ती पिवळं घेऊन जमिनीखाली पुरावं आणि त्यातनं सोनं निघावं. हे भयंकर आहे. म्हणजे तुम्ही माझ्या नजरेत आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पण याचा अर्थ किती पण होऊ शकतात. मग ते कसा घेऊन कोण कसं लिहिल, किंवा हा अर्थ आपली मुलाखत ऐकून एखादा मोठं क्रिएशन यातून घडवू शकेल आपल्याला माहीत नाही. निर्मितीकरणाची ही प्रक्रिया तुमच्या हातून घडो हां, आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अधिक सुंदर असा आविष्कार साहित्याचा आपल्या हातून घडावा अशीच नेहमी आमची अपेक्षा राहील. मला दुसरा एक महत्त्वाचा या ट्रॅजिक स्टोरीच्या अंगाने जो मल्हारची जी कथा आहे, हा तर विषण्ण करणारा अनुभव आहे इटूचा. आणि मल्हारचा अनुभव हा वैरान, आयुष्याला वैरान करणारा तो दुसरा अनुभव आहे. तुम्ही ग्रामीण जीवनाचा पहिला टप्पा ट्रॅजिक स्टोरीला तुम्ही जो बॅकग्राऊंड घेतला आणि दुसऱ्या ट्रॅजिक स्टोरीला जी मल्हारची आहे त्याच्यासाठी तुम्ही ग्रामीण जीवन आणि सबर्बन जीवन याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सातत्याने बॅकग्राऊंडची निवड जी आहे ती तुमची उत्तम राहिलेली आहे, जो कथेला एक वेगळ्या अंगाने वेगळा फॉर्म प्रदान करतो. तर मल्हारचा जो आशय आहे मल्हारच्या कथेचा, तर त्यामध्ये स्वाभाविक आहे की सगळ्यांची गणितंही चुकतातच. खूप लोकांची गणितंही बरोबर येतात आणि अशा पद्धतीनं चुकलेल्या गणिताला मग आयुष्य रिवाइंड करणं हे काही त्यांच्या हाती राहत नाही. व्यवस्था इतकी क्रूर आहे की तुम्हाला ते काही जमत नाही त्याला रिवाइंड करायचं. परंतु गणितं बरोबर सोडवण्याचा काही फॉर्म्युला विकास घोडगे, परिंदाकार विकास घोडगे येणाऱ्या काळामध्ये देणार आहेत का, किंवा ह्या कथेच्या अनुषंगाने मल्हारला खोटं बोलायला लावण्याचा काही प्रयास येणाऱ्या काळामध्ये घडणार आहे का, असं ह्या दोन
प्रश्नाचे 2 पोटभाग असणार हा प्रश्न आपल्यासाठी. आपला समाज एका ट्रान्झिशनमधून जातो आहे. त्यामध्ये अगदी इटू असू, मल्हार असू किंवा हे पात्र जे आहे ती परिणामामध्ये ही बऱ्यापैकी पात्र ही ज्यांचं अर्ध आयुष्य ग्रामीण भागात गेलं आहे आणि आता अर्ध शहरी भागात चाललं आहे आणि त्यांना जोडून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपला मल्हार खूप इमोशनल माणूस आहे. तर माझ्यासमोर मी काही लोक अशी बघितली की जी खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल असल्यामुळं आणि त्यांचे पार्टनर त्यांना दुर्दैवानं तसे सेन्सिटिव्ह किंवा त्यांची सेन्सिटिव्हिटी समजून त्यांना न घेता आल्यामुळं ते त्यांचे संसार फसलेले आहेत. मग त्यामुळे दोषी कोणच नाही आहे. म्हणजे सॉरी, मला त्या मल्हारच्या बायकोला तिला सोडून जाते तिला पण दोष द्यायचा नाही आहे, मल्हारला पण दोष द्यायचा नाही आहे आणि ते परिस्थितीचा दोष आहे त्यातून आणि त्यातून सगळ्यांनाच मार काढायचा आहे. पण आजकाल जे संसार तुटण्याचं किंवा फॅमिलीज ब्रोक होण्याचं, डिवोर्सचं, घटस्फोटाचं प्रमाण जे वाढलं आहे ते त्याचं मूळ कारण ते ह्या संघर्षात आहे कुठंतरी. हो, जाणीवांचा नेणीवांचा संघर्ष आहे आणि त्यात तुम्ही एकत्र येताना तुम्ही एकमेकाबरोबर तुम्ही यू कांट गेट सेटल्ड विथ इच अदर बिकॉज तुमच्या नेणीवा जाणीवा वेगळ्यात, अंडरस्टँडिंग नसते बऱ्यापैकी कधी कधी होत आणि मग त्यात तुम्हाला वाटतं त्या काळापुरतं की तुमचं आयुष्य धुळीस मिळाले वगैरे वगैरे. आणि त्यातली नायिका जी दाखवली मी ती अतिशय स्ट्रॉंग दाखवली की सरळ सरळ मी तुला सोडते, म्हणजे तिचं काही लपून वगैरे काही नाही आहे, आय एम जस्ट लिव्हिंग यू असं आहे. पण ह्यात मल्हार असे खूप मल्हार माझ्यासमोर बघितले मी, असे वाया गेलेले मल्हार. पण आता तुमचा जो प्रश्न आहे की काय नवीन आहे का, तर त्याला जगत राहणं फक्त. असे खूप लोक जगतात आणि नंतर उठतात पण दॅट इज नॉट द एंड पॉईंट फॉर देम. पण ही कथा माझ्यासमोर दिसलं आणि मग ते तसं मला मांडू वाटलं. बऱ्याच वेळा बऱ्याच लेखकांकडून हे ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा जो संघर्ष आहे तो मांडायला कुठेतरी मिस होतोय, तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये मल्हारचं गणित काय बरोबर येण्याचं काय आहे भविष्यामध्ये? हो, अशी काही कथा? अच्छा, हा प्रश्न मिस झाला माझ्याकडून. मल्हारचं गणित बरोबर येण्याचा त्यावर विचार करावा लागेल खरंच. मला हे विशेषतः आपल्यापुढं हे मांडावं वाटतं की रोमॅन्टिसिझमचा आपण बिलकुल आधार न घेता साहित्याचे वेगवेगळे आविष्कार, हा पहिला प्रयास आपला ज्यामधून हे दमदार व्यक्तिचित्रण आपण आणले. आणि त्यातून मी जे पाहतो की रोमॅन्टिसिझमचा तुम्ही कुठेही सहारा घेतलेला दिसत नाही. हे वास्तववादी चित्र आणि हे बिलकुल अलौकिक असं वाटणार. सभोवता ते लौकिक वाटावं परंतु ते अलौकिक वाटतंय. ते या पद्धतीनं तुम्ही चित्रित केलं की ते असं वाटत नाही की ते घडलेलं आहे आपल्याबरोबर, आपल्या जगामध्ये, आपण जिथं राहतो त्या ग्रामीण जीवनामध्ये, त्या सबर्बनच्या आयुष्यामध्ये. खरं तर कोणतीही कलाविष्कार किंवा साहित्य आविष्कार हा जन्मनाची पकड घेण्यासाठी त्यामध्ये रोमॅन्टिसिझमचा मोठा वाटा ठरतो. वास्तववादी चित्रण स्वाभाविकपणे लोकांना दिलं जातं पण ते अभिजात कलाकृतीमध्ये परिवर्तन होत नाही त्याचा. तर रोमॅन्टिसिझमचा वापर न करताही साहित्याला तुम्ही या पातळीवरती, या उंचीवरती घेऊन जाता. तर हा जो काही साहित्याचा व्यवहार आहे हा याच्यापासून तुम्ही अनभिज्ञ आहात का तुम्ही हे जाणीवपूर्वक करता? खूप छान बोलतं केलं मला ह्या विषयावर. साहित्याचा व्यवहारापासून अनभिज्ञ मी आहे असं म्हणू शकत नाही आणि हे जाणीवपूर्वक केलं असं पण म्हणू शकत नाही. पण लिहिताना मला कुठेतरी जाणवत होतं, माहीत नाही प्रत्येकाला वाटत असेल तसं, पण हे भारी आहे. आणि मी काय स्वतःला खूप ग्रेट वाचक नाही म्हणणार मी, पण जेवढं काय मराठी साहित्य वाचतो ते बऱ्यापैकी स्पॉन्टेनियस नसलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी. आणि मग जे प्रस्थापिक लेखक आहेत ते लेखकांची पण एक वर्तुळ आहे ती. आणि त्यामध्ये असं वाटायचं की काही अपवाद सोडले तर ह्यात 60-70% किंवा 80% असणारा महाराष्ट्र कुठं दिसतो ह्या साहित्यात? नाही दिसत ना.
बरं, ज्यांनी मांडला आहे तो पण मला अपील झाला नाही. म्हणजे काही ग्रामीण कथाकार घेतले, लेखक घेतले, अपवादक, मग त्यांचं साहित्य वगळता ते मला काय अपील झालं नाही. म्हणजे ढसाळ्यांनी जसं दलित जीवन प्रखरपणे मांडलं, तसं ग्रामीण जीवन जे 80% लोकांचं जीवन आहे तसं मांडणारा, ताकदीनं मांडणारा नेमाडे वगळता कुणी नाही दिसलं मला. आणि मग जे आपल्या समोर जी लहानपणापासून आपल्या डोक्यावर मारलेली लेखकांची नावं असतात, अगदी शाळेपासून कॉलेजपर्यंत, आणि नंतर मध्यमवर्गीय तुम्ही पुण्यात येता त्या तुमच्या जाणीवान, तुम्हाला असं वाटतं की यू आर एलिनेटेड फ्रॉम दिस प्रोसेस. तुम्ही इथं कुठे आहे? मग आपलं प्रतिनिधित्व नसणारं, आपल्या ग्रामीण जीवनाचं प्रतिनिधित्व नसणारं 80% लोकांच्या ज्या जाणीव आहेत त्यात जर त्या साहित्यात दिसत नसतील, तर मग ते साहित्य कुणाला पोर्ट्रे करतंय, कोणती संस्कृती पोर्ट्रे करतंय, कोणती समाज जीवन पोर्ट्रे करतंय, कोणती अर्थव्यवस्था पोर्ट्रे करतंय. जसं म्हणजे ढसाळ म्हणायचे की 3.5% साहित्य वगैरे, पण तसं बऱ्यापैकी मला वाटलं ते. बरं, ते 3.5% सोडलं तर मग दुसरं काय आपल्याकडं, तर इतिहासाचं पुनर्लिखित करणं किंवा मायथॉलॉजीचं, मग त्यात बरेच साहित्यिक अडकून गेले. आणि आता हे तुम्ही ज्यावेळेस मला विचारलं प्रश्न अभ्यासक साहित्याचा म्हणून बोलतो तुम्हाला, पण माझा प्रयत्न राहील, म्हणजे मी आय एम नॉट एक्झॅगरेटिंग, की कुणीतरी समजा 200 वर्षानंतर आजच्या कादंबऱ्या, आजचे मराठी साहित्य वाचलं, तर ते 200 वर्षानंतर तो वाचक काय विचार करेल की महाराष्ट्र असा होता का? म्हणजे त्यांच्या हातात जर समजा 80% प्रस्थापितांची पुस्तकं पडली, तर त्यांचं महाराष्ट्र चित्र काय होईल की महाराष्ट्र म्हणजे कारकुनांचा देश, सगळे त्यावेळेस हसायचे, किंवा सगळे फक्त ते इतिहासावर लिहायचे, इतिहासात रमलेली लोक होते, किंवा मग काही लेखक आहेत ते फक्त काल्पनिकच लिहित होते. म्हणजे त्यात महाराष्ट्र चित्रण कुठे आहे, एक अपवाद वगळता. तर माझी इच्छा आहे, इट कॅन बी, यू कॅन से दॅट इज टू ॲम्बिशियस, पण 200 वर्षानंतर ज्यावेळेस माझं कोण पुस्तक वाचेल तर म्हणेन की दिस कॅन बी अ गुड रेफरन्स टू अंडरस्टँड द महाराष्ट्र इन 21st century अँड एंड ऑफ 20th century. सो ते माझं ॲम्बिशन आहे. आणि ते मला नाही कुठं वाटत की अजून आसपास पूर्ण होते, भालचंद्र नेमाडे किंवा काही लेखक सोडले तर बाकीचं, तर तुमच्या साहित्यातून ते दिसायला हवं. साहित्याने लेखन जेव्हा आपण वाचतो, पाहतो, त्याच्यावर चर्चा करतो, तर शंकर पाटील, उद्धव शेळके, दळवी यांच्या ट्रॅजिकतेला गवसणी घालणारं हे लेखन वाटतं. आणि त्यामध्ये पाहतो आपण कलाविष्काराच्या अंगाने सेन्सेशनलिझम कुठं नाही आहे. ते सेन्सेशनलिझम नसतानाही त्याचं ते पेनिट्रेशन जे आहे, जाणीवाने चिरून टाकणारं, अंतर्भेद घेणारं, असं जे काही एकूण लिखाण आहे, त्या लिखाणाचं एक गुणात्मक, कौशल्यात्मक आपण विवेचन केलं तर स्वाभाविकपणे एक लेखक म्हणून तुमच्या मोठ्या क्षमता दिसून येतात. अशा ह्या क्षमताच्या अंगाने तुम्हाला 2 प्रश्न मी विचारतो की हे जे निरीक्षण समाज जीवनाचं, आणि त्या निरीक्षणाला मग शब्दबद्ध करणं, ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया जशी शक्तीच्या उपासनेची आहे, आध्यात्मिक, तशी ती भौतिकवादी पण आहे. तर ही जी प्रक्रिया आहे, निरीक्षण ते शब्दबद्ध करणं, हा थोडासा टेक्निकल तांत्रिक प्रश्न जरी असला तरी तुमच्याकडून हे ऐकायला आवडेल. ही प्रक्रिया, ही थॉट प्रोसेस, हे एकूणच आविष्कार करणं साहित्याचं, हे कसं घडतं? ह्या 2 गोष्टी त्या साहित्य 2 प्रकारचं असावं असं वाटतं मला. म्हणजे आपण भारतीय मराठी साहित्य अजून आपण वास्तववादातच अडकलो आहेत असं म्हणतात बरेच लोक, कारण आपण ते जीवन जगतोय अजून, आणि हे जीवन लोकांना अजून माहीत झालेलं नाही म्हणून आपण वास्तववादात अडकलोय. जर वास्तववादावर पूर्ण लिहून झालं असतं तर मग आपण सुपर नॅचरल गोष्टी किंवा काल्पनिक गोष्टी किंवा अशा वेस्टर्न साहित्य आहे बऱ्यापैकी, तिकडे गेलो असतो आपण. पण कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन,
हे सगळं ग्रामीण जीवन, तुमचा प्रश्न खूप मोठा होता. मला जर तुम्ही अजून एक शब्दबद्ध जे करणं आहे हां 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 हे खरं कठीण काम आहे. हां हे ट्रॅजिकतेचे अनेक कंगोरे आणि त्यात सेन्सेशनल नाही आहे. हां म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही अनुभवाचं निरीक्षण हे शब्दबद्ध करणं. तर सेन्सेशनल गोष्टीच लोकांना आवडतात असं काय नाही. लोकांना आवडतील, लोक विसरून जातील, समजलं का. परंतु जर शब्दबद्ध तुमचे जे अनुभव, नेणिवा, जाणीवा, निरीक्षण तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा शब्द इमानदारीने मांडत असाल तर ते अतिशय व्यवस्थितच कलाकृती होती. म्हणजे तुम्ही पोटासाठी कलर करत असाल तरी ती व्यवस्थित होत नाही. तुम्ही कोणता हेतू ठेवून करत असाल तरी पण त्यात हेतुपूर्वकता आली. परंतु अगर निर्भयपणे आपल्याला ते मांडायचं आहे आणि मला काही लपवायचं नाही, आय डोंट वॉन्ट टू प्रिटेंड एनिथिंग, आणि ते आहे तसं मला मांडायचं, त्यामध्ये जास्त अति पण करायचं नाही आणि काही ढोंग पण करायचं नाही, मी सभ्यतेचा करायचं नाही किंवा मग सेन्सेशनल करण्यासाठी मी किती भयंकर वाईट होतो असं पण काय करायचं नाही. जे आहे ते आहे मांडायचं आणि तेच लोकांच्या मनापर्यंत पोचतं. म्हणजे काही काही वेळ तुमच्यावर दबाव असतो, परिणामामध्ये नाही आहे. माझ्या पुढच्या कथासंग्रहात येतो, लवकरच येईल तो पण, बऱ्यापैकी दुसरे अनुभव आहेत आणि त्यामध्ये आपण ज्याला सामान्य समाजात अश्लील म्हणतो, परंतु ते आपल्या भाषेचे अविभाज्य घटक असे शब्द असतात, शिव्या म्हणतो आपण त्यांना, त्या सरळ आलेल्या आहेत. सरळ अशा म्हणजे व्यक्तिमत्वांच्या तोंडात सहज शिव्या आलेल्या आहेत किंवा त्यांनी सहज वागलेले आहेत. किंवा ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य मांडलं आहे मी एका कथेत, ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस ते सहज आलेलं. मग तेच मी फेसबुकवर टाकल्यानंतर काही भाग त्यातले किंवा काही वाचल्यानंतर त्यातले मला दबाव आले की महिला म्हणल्या, तू शिव्या का देतो, तू हे का देतो, तू ते का देतो, कारण तुमच्यावर तो दबाव आणला हे वाईट आहे म्हणून. पण तुम्ही देता ना आयुष्यात प्रत्येक, मग ते दिसलं पाहिजे असं आहे. त्यामुळे सेन्सेशन असायची काही गरज नाही वाटत मला, पण ते इमानदारी असावी आणि तिची लाज वाटत नाही मला, वाटू नये कोणा लेखकाला. भूतकाळाकडे पाहताना जे जीवनाप्रती कोणता नो रिग्रेट कॉम्प्लेक्स नाही किंवा सुपरियर ॲटिट्यूड पण नाही, जीवनाकडे इतकं निरपेक्षपणे पाहणं, अगदी हे मला वाटतं एका चांगल्या लेखकाची गरज आहे. आणि आजच्या या एकूणच चर्चेचा हा मला वाटतं एक महत्त्वाचा मध्यबिंदू ठरावा, मुख्य थीम ठरावी. आपण या सर्वच स्पर्शी चर्चेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांना आपण हात घातला, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला उलगडण्याचा प्रयत्न केला. आपल्या या लेखनातून सबर्बनमध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये ग्रामीण जीवनामधून जगलेले अनेक विद्यार्थी आहेत, अनेक मध्यमवर्गीय आहेत, जे वेगळी प्रेरणा घेऊन अशाच पद्धतीनं लिखाण करण्याचा प्रयास त्यांनीही चालू केलेला आहे. तर हे एक वेगळं वैविध्यपूर्ण जीवन, हे समाजमान जे अनभिज्ञ आहे, जे भूतकाळामध्ये नेणीमध्ये गाडलं जाईल, दफन केलं जाईल, त्याला आपण एक वेगळी साहित्याच्या माध्यमातून एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्याला एक वेगळा भाव दिला. त्याला मी सुपेरियर कॉम्प्लेक्स असं नाही म्हणणार, पण लोकांना जो न्यूनगंड होता आपल्या जीवनाविषयी, भूतकाळाविषयी, तो बऱ्यापैकी तुम्ही नष्ट करण्याचा प्रयास केला. हे मोठं योगदान आहे, तुमचं कंट्रीब्युशन आहे. आज आपण इथं आलात आणि मला या ठिकाणी हे सांगावंसं वाटतं की सेन्सेशनलिझम जो आज UPS आहे, मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग पॉईंट आहे, तो टाळत ही लोकप्रियतेची ही उंची गाठली. तर हा आपला अनुनय, हा आपल्या गुणवैशिष्ट्याचा अनुनय इतरांनीही करावा. या ठिकाणी ही सर्वांना मी एक कळकळीची विनंती करतो, लेखकांना, विशेषतः साहित्यिकांना. आणि असंच कोणत्याही पद्धतीनं आपल्या भूतकाळाविषयी प्रतारणा न करता प्रामाणिकपणे लिखाण घडावं. ते लिखाण उत्कट असेल, ते लिखाण वेगळी उंची गाठणारं असेल आणि त्या लिखाणाला त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेणारा आस्वादक मिळेल, जो बिलकुल आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आपण, तो गमावलेला आहे. तर तो उत्तरोत्तर विकास गोडगे, परिंदाकार विकास गोडगे यांच्या हातून उत्तमोत्तम लिखाण व्हावं ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आपल्याला आपल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.